राहुळ घाट पुन्हा रक्ताने लाल, निष्पाप चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू. ब्रेक फेल आणि काही सेकंदात 2 जीवांचा अंत. राहुळ घाट की मृत्यूचा घाट? पुन्हा भीषण अपघात. प्रशासन झोपेत? आणखी किती बळी घेणार राहुळ घाट? ब्रेकिंग न्यूज. राहुळ घाटात भीषण अपघात, निष्पाप चिमुकल्यासह दोघांचा जागीच मृत्यू. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. राहुळ घाटात पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरलेल्या भीषण अपघाताने 2 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राहुळ घाट उतरत असताना एका भरधाव क्रेनचे अचानक ब्रेक निकामी झाले आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या या क्रेनने समोरील 4 वाहनांना एकामागोमाग एक जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत 7 ते 8 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यासह दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार क्रेन क्रमांक GJ03 HE8553 ने प्रथम आयशर वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर महिंद्रा वीरो आणि पुढे असलेल्या ॲपे रिक्षालाही धडक बसली. धडकेचा वेग इतका जबरदस्त होता की ॲपे रिक्षा अक्षरशः क्रेनच्या पुढील भागाखाली दबली गेली. अपघातानंतर घटनास्थळी हाहाकार माजला. रिक्षामधील 2 व्यक्ती जवळपास पाऊण तास वाहनात अडकून पडल्या होत्या. स्थानिक नागरिक, टोल कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालकांनी जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान महिंद्रा वीरो वाहनाच्या मागील ट्रॉलीमध्ये बसलेले पितापुत्र धडकेच्या तीव्रतेमुळे खाली फेकले गेले. दुर्दैवाने दोघेही वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका निष्पाप चिमुकल्याचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच बजरंग रुग्णवाहिका, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज मोफत रुग्णवाहिका आणि साई रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने उपचारासाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र या अपघातानंतर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. राहुळ घाटात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने जीवघेणे अपघात होत आहेत. प्रत्येक वेळी चौकशी, आश्वासने आणि सुरक्षेच्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत? वेग नियंत्रण कुठं आहे? जड वाहनांची तपासणी का होत नाही? धोकादायक वळणांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नाही? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, प्रशासन आणखी किती निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतर जागी होणार? घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेबाबतची प्रत्येक अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मुख्य संपादक उमेश मोरे, सहविभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड, नाशिक. 24x7 न्यूज रिपोर्ट 24/7 आपल्या सेवेत. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या.